उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यामध्ये लढत होतीये। या मतदारसंघाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये आधी गजानन कीर्तीकर यांचं नाव चर्चेत होतं। त्यांना महायुतीकडून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती, पण अमोल कीर्तीकर यांचं नाव महाविकास आघाडीने जाहीर केल्यानंतर गजानन कीर्तीकर यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आणि आता अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी इथे लढत होतीये। माझ्या कामाचा जो डोंगर आहे, एक रेप्युटेशन आहे आणि मी केलेली कॉर्पोरेशन विधानसभा यामध्ये 35 वर्ष केलेली सेवा समाजाची आणि आता मला देशसेवेला जायला मिळतंय। तर देशसेवा करण्यासाठी आता थोडेसे कष्ट घेणं, इलेक्शनला उभं राहणं, लोकांपर्यंत जाणं हे महत्त्वाचं होतं आणि आज लोक मोठ्या उत्साहाने आपलं मतदानाचा हक्क बजावत आहेत। वस्तुस्थितीला सामोरे गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मी काय, माझे पदाधिकारी काय, आमचे सर्व कार्यकर्ते वस्तुस्थितीला सामोरे गेलेलो आहे आणि मला असं वाटतं की गेले त्यांच्याशिवाय आणि आहेत त्यांच्यासह आम्ही गेले काही महिने काम करतोय आणि त्याचं फळ आजच्या दिवसांवर आम्हाला प्राप्त होणार आहे मतदानाच्या माध्यमातून, असा मला ठाम विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।